बोलायचं झालं तर आपल्या बारामतीची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे। आपल्या शिरूर, पुणे आणि मावळ ह्या भागातली निवडणूक चौथ्या टप्प्यामध्ये आहे आणि मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र ही पाचव्या टप्प्यात आहे। पाचव्या टप्प्यातली निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागांची निवडणूक संपेल। बारामती लोकसभा मतदारसंघातील काही ची नाराजी होती ती दूर करण्यात यश आले का? कुठल्याही निवडणुका असल्यानंतर त्या निमित्तानं वेगवेगळे लोक आपलं मत व्यक्त करत असतात। लोकशाहीमध्ये लोकांना आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। त्याच्यावर जेवढ्यांना समजून सांगता येईल तेवढ्यांना समजून सांगण्याचं काम हरेक राजकीय पक्ष आपापल्या परीनं करत असतो। मी पण इथला लोकप्रतिनिधी गेले अनेक वर्ष आहे, 30-32 वर्ष झाली। त्याच्यामध्ये मी पण माझ्या परीनं त्यांना समजावून सांगण्याचं काम करतो। शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कुणाचं कितपत ऐकायचं तो। दादा, काल पवार साहेब दुष्काळी दौऱ्यावर होते आणि त्यांनी शुभेच्छा सभेमध्ये सांगितलं की धमकावलं जातंय, कारखान्याला ऊस न्यायचं असेल तर आपण घड्याळाला मत द्या, पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मत द्या। आपण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक मला इतके वर्ष ओळखता। अशा पद्धतीनं जर मी म्हणजे कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागे इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता। असं करायचं नसतं। संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची असते, राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं। आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कार्यवाही करावी। जानाई शिरसाईच्या बाबतीत पवारसाहेब असे म्हणले की 20 वर्ष मी लक्ष दिलं नाही, मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिली होती त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाही। आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा। त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील। मी सांगितलं ना, महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना प्रेसमध्ये सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल। चला आणखी काय? मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची सभा एकाच व्यासपीठावर येत आहे। मधी शिवसेना साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केली होती की ज्या मागणीच्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता